हां, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला काय सांगत होतो, हिशोब. काय सांगितलं? इब्री करास 13:17 मध्ये काय सांगितलेलं आहे? आपल्या अधिकारांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपल्या अधिकाराच्या आज्ञेत राहा, आज्ञेत राहा, त्यांच्या अधीन असा, त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशेब द्यावायचा आहे. आपणास हिशोब द्यावायचा आहे. हे समजून ते तुमच्या जीवाची राखण करीतात. आपल्याला हिशोब द्यावायचे. तुमच्या जीवाची काय करतात? ते राखण करतात. कोणाची जीवाची राखण करतोय मी? मंडळीची. मला पण तुम्हाला तुमचा हिशोब द्यायचा परमेश्वर. ते त्यांना आनंदाने करता यावे. मला कशाने आलं पाहिजे तुमचं हे करायला? आनंद झाला पाहिजे. आनंदाने मला तुमची सेवा करायला तुम्ही पण आजादी दिली पाहिजे. हालेलुया. 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 मला हालेलुया. हालेलुया. काय सांगितलं? ते त्यांना आनंदाने करता यावे. ते फॅन बंद कर रे बाळा. त्याचा तू काढी नाही कर, काढी ते नाही नको, करायचं. ते प्रतीक 13 आणि 17 बरोबर. आपल्या अधिकाराच्या आज्ञेत राहा आणि पुढे काय म्हटलं? व त्यांच्या अधीन असा. कारण ते दोन गोष्टी करायच्या अधिकाराच्या. काय करायचं? आज्ञेत राहायचं. आज्ञेत राहायचं, फर्स्ट नंबर. आधीन राहायचं. आणि दुसरी गोष्ट काय करायची? आधीन राहायचं. आधीन राहायचं. बघा ना इकडं, एक काय केलं पाहिजे? आज्ञेत राहावे. आज्ञेत राहायचं. आणि दुसरी गोष्ट, आधीन राहायचं. सेवकाला उलटून बोलायचं का? नाही. हा, माघारी बोलायचं का? नाही. बरोबर आहे का नाही? तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? हिशोब द्यावा. हिशोब द्यायचा आहे. कोणाला हिशोब द्यायचा आहे? देवाला. देवाला. येस. एक सांगितलं आज्ञेत राहा. दुसरी गोष्ट आधीन अधीन राहा. असा, आधीन राहा. कारण आपणास हिशोब द्यावायचा. तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे? आपणास हिशोब द्यायचा आहे. काय करायचं आहे? हिशोब द्यायचा. हिशोब द्यायचा. कोणाला हिशोब द्यायचा आहे? देवाला. म्हणा, देवाला हिशोब द्यायचा आहे. देवाला हिशोब द्यावा. बरोबर. देवाच्या गोष्टीचं सांगितलेलं कळालं का तुम्हाला? किती लोकांना कळाले? हालेलुया. बरं, हालेलुया. 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 म्हणा शेजारच्याला तुला हिशोब द्यायचा आहे. हिशोब द्यायचा. परत 14-12 वाचा रोम करास. तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी आपापल्या असं करा, आपापल्या संबंधी देवाला हिशोब कोणाला हिशोब द्यायचा आहे? देवाला. तुम्हाला द्यायचा आहे. काय करायचंय? तुम्हाला हिशोब द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरोबर. देवाच्या पैशाविषयी, देवाच्या दानाविषयी तुम्ही दान देतात, दशमोन देतात, जे काही देतात ते कसं असलं पाहिजे? गुप्त. गुप्त असलं पाहिजे. काढा गुप्त. गुप्त कुठं सांगितलंय? वाचा मत्ते कृष्ण वर्तमान. आपण तुम्ही काय करतात, कशाचाही हिशोब असो देवाच्या कामाचा, तुम्ही आणि मी विचारू शकत नाही. जर तुम्ही आणि मी विचारत असेल तर तुम्हाला मला काय नाहीये? आशीर्वाद नाहीये. हालेलुया. कोणाला सापडला असेल तर मला पण सांगा. 5वा अध्याय, 6च्या 6वा अध्याय, 6वा अध्याय 3-4. आणि 3-4. 3-4. तू तर दान धर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. तू दान धर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो काय करतो तुझ्या डाव्या हाताला कळू नये. डाव्या हाताला कळालं नाही पाहिजे. तुझा उजवा हात काय देवासाठी करतोय तू हिशोब पण मागू शकत नाहीये. आमेन. आणि अशा हेतूने की 1 मिनिट, सगळ्यात महत्वाचा तुझा डावा हात काय करतो उजव्या हाताला कळालं नाही पाहिजे. डाव्या हाताला तू सांगितलं नाही पाहिजे एवढे पैसे झाले, उजव्याला मानले नाही पाहिजे. नो हिशोब. देवाच्या कामात तुम्ही काय खर्च करतात, किती पैसे खर्च करतात, किती लावतात, किती काय करतात, किती डोंगरावर प्रार्थनेला गेलो किंवा किती आपण कुठं गेलेलो आहे, काय काय करत आहे, याचा हिशोब आपण काय करायचा आहे? लावायचं नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय काय लोक म्हणतात आता फेलला किती पैसे लागले असतील. हे देवाच्या गोष्टीत हिशोब करायचा नाही. तो आत्मा कोणाचा? म्हणा युधाचा आत्मा आहे. युधा हा एक युधा इस्करेत हा चोर होता. म्हणा चोर होता. तो काय करायचा? शिष्यांबरोबर फिरायचा आणि फिरत असताना तो काय करायचा? हिशोब लावायचा. आणि कधी कधी पैसे पण काय करायचा? चोरायचा. आणि येशूला त्यांनी काय केलेलं आहे?
धरून दिलं. आणि येशूला धरून दिल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की त्याने काय केलेली आहे, फाशी घेतलेली आहे. आणि फाशी घेतल्यानंतर त्याचं पोट काय झालेलं आहे, फुटलेलं आहे. आणि आज त्याचा तो पैसा काय आहे, तो त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि त्या पैशाचं काय घेतलेलं आहे, शेती विकत घेतलेली आहे इतर लोकांना काय करायसाठी, रक्ताचं शेत. पुरायसाठी. आजही ते शेत तिथं पडलेलं आहे. युधाने जे येशूला धरून दिलेला जो पैसा घेतलेला त्या जागेचं त्यांनी शेत घेतलेला आहे. आजही त्या जागेत कोणाला पुरत नाही, काय नाही. आजही ती जागा तशीच पडून आहे. प्रेज द लॉर्ड. पैशासाठी काय तुम्ही देवाला धरून देतात का तुम्ही? पैशासाठी तुम्ही देवाला सोडून देतात काय लोक? नको, त्या चर्चला लय पैसे द्यावा लागतात. काय काय लोक लय पैसा लागतो तिथं, असं होतं तसं होतं अमुक होतं, काय काय काढतील. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया, हालेलुया. आवाज येत नाही. बोला हालेलुया. पैसा हा तुम्ही आणि मी बनवलाय. म्हणा पैसा तुम्ही आणि मी बनवलाय. कुणी बनवलाय? प्रेस मधून आला माणसाने बनवलाय. आणि आपलं बघा किती प्रेम आहे त्याच्यासाठी आपण देवासंगती खोटं बोलतोय. आणि देवाच्या सेवेला काय करतोय, खर्च केलेला पैशाचा हिशोब मागतोय आपण. किती लाज वाटणारी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. काही काय चर्च मध्ये आहेत, समजून घ्या कुठं आहे तिकडं. मी बोट करतो ना, तिथे जाऊन बघा जरा, महिनाभर थांबा जरा, मग तुम्हाला कळन तिथलचा अवतार कसा आहे आणि इकडं काय चाललंय आपल्या चर्चमध्ये. प्रेज द लॉर्ड. पास्टरला दिलेल्या पैशाचा सुद्धा हिशोब सगळ्यांना द्यावा लागतोय. तुम्ही काय केलं ते आम्ही दिलंय त्याच्यावर नाव लिहून ठेवतील. काय लावून ठेवतील? आम्ही दिलंय, विधी आम्ही दिली, कलर आम्ही मारलाय, हे सांगावं लागतं. म्हणून ते लोक आशीर्वादित नाहीयेत. जे लोक हिशोब विचारतात देवाच्या गोष्टीचा, देवाच्या कामाचा, ते लोक कधीच आशीर्वादित नाही. त्यांच्या घरामधून कधीच शाप जाणार नाही. त्यांच्या घरामधून कधीच दुखणं भाणं निघून जाणार नाही. तसंच राहणार आहे. बोला हालेलुया. कसं करायचंय? गुप्तपणे. मूठ दाखवा. मूठ आणली का आज? Yes. दिली तरी म्हणतो शेजारच्याला सांग, मी आज एवढे पैसे दान टाकलं बरं का. हे सगळ्यात शाप येण्याचे कारण आहे. म्हणा काय यायचं कारण आहे? शाप येण्याचं कारण. देव तुम्हाला संपत्ती देतो आणि दुसरं काय देतो? शरीर दिलंय तुम्हाला. कशासाठी दिलंय? सेवेला खर्च करायचा. संपत्ती कशासाठी खर्च करायची? म्हणा संपत्ती देवाच्या सेवेसाठी खर्च करायची. आणि शरीर संपत्ती दिली ती कोणासाठी खर्च करायची? देवाच्या कामासाठी. पेंट लावायसाठी. नाही, शरीर कशासाठी दिलंय? देवाच्या कामासाठी. शरीर काय पेंट लावायला दिलं का तुम्हाला? देवाच्या कामासाठी. बाळ्या लावायसाठी दिलं का शरीर तुम्हाला? कान साजवायला दिलं का शरीर? नाही, बोला ना. देवाच्या कामासाठी. शरीर कशासाठी दिलेलं आहे? देवाच्या कामासाठी. दोन संपत्ती तुम्हाला दिलेली आहे. एक संपत्ती पैसा आणि एक फर्स्ट नंबर शरीर संपत्ती आहे. या दोन्ही संपत्तीने कोणाला हिशोब द्यायचा? तुम्ही देणार आहे देवाला. तुम्ही शरीराने किती काम केलंय चर्चचं, तुम्ही शरीराने किती तुम्ही जो लोकांपर्यंत जाऊन ट्रॅक्स वाटलेला आहे, तुम्ही शरीराने काय केलेलं आहे, शरीराने तुम्ही किती व्यभिचार केला आहे, शरीराने किती पाप केलेला आहे, शरीराने काय काय नाटकं केलेलं आहे. खायला खायसाठी मरतोय. एक बुंदीसाठी 40 किलोमीटर जाते. जेवायसाठी 40 वेळचे जेवण 40 किलोमीटर जातात. खायसाठी मरत येत. शरीरात असं चुकीचं जेवण करू नका आणि शरीरावर शाप उडून घेऊ नका आणि आत्म्यावर देखील काय करू नका. या दोन गोष्टी आपल्या जीवनात महत्वाच्या. शेजाऱ्याच्या सांगा दोन गोष्टी. शरीर संपत्ती आणि एक देवाने दिलेली संपत्ती. म्हणा देवाच्या गौरवासाठी वापरायची. काय करत? लोक खायसाठी जातात. कुठे आहे म्हणे शोरवाड आहे, कुठे म्हणे 7-12 आहे, कुठे म्हणे इकडं खायला. पिकनिकला पैसा उडवतो आपण. प्रेज द लॉर्ड. काय काय कुठं काय करतो आणि देवासाठी काय नाही. देवासाठी म्हणलं का चटई घ्या, नाही ना पास्टर पैसे नाही. देवासाठी हे नाही ना पास्टर, आम्हाला घरी करायचे. घरी सगळं सजून ठेवतील आणि चर्चाच गळत आहे. काय आहे? देव तुम्हाला हिशोब विचार. म्हणा शेजारच्याला कडू आहे पण सत्य. म्हणा कडू आहे पण सत्य. त्याच्यातला एक नंबर मी काय करतो माझं देवाला माहिती.
मी किती त्याग केलेला माणूस आहे. आज आपल्या चर्चमध्ये लोक यायला हे करतात, पण इथं सत्य आहे बाबा. आमेन. काय इथं सत्य. सत्य आहे. इथं वचनच सांगणार, मी दुसरं काही सांगणार नाही. आणि तुम्हाला शिकवायच्या पहिले मी पहिला स्वतःला शिकवतो. आमेन. मी काय करतो? स्वतःला. स्वतःला शिकवतो. मी जसं बोलतो ना तसं करतो अगोदर. तुमच्या पहिले मला हिशोब विचारणार देव म्हणा. तुम्हाला हिशोब विचारणार. आहे. मला हिशोब विचारायच्या पहिले मी राबतो, करतो, ऊन पाहत नाही, ताण पाहत नाही. माझं काही दुखत असलं तर मी विचार नाही करीत. आलं का मी चालू राहतो माझं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. काय करायचं आपल्याला? हिशोब द्यायचा. हिशोब द्यायचा. एक शरीरासंबंधी आणि एक धनासंबंधी. धनासंबंधी. तुम्हाला देव किती पैसा देतोय, तुम्ही किती पैसा उडवतात? खायला लहान लेकरं लक्ष द्या आता माझ्याकडे. बापांनी पैसा दिलेला किती उडवतोय आपण? कधी जपून ठेवलाय का तुम्ही दान अर्पणासाठी? सांगा बरं, बोला ना. बापांनी 10 रुपये जरी दिले तर त्याच्यातला 1 रुपया काढून ठेवा. एक बॉक्स तयार करा, डब्बा तयार करा. आपल्याला वळण लावायचं स्वतःला. काय लावायचंय? वळण. देव तुमच्याकडून पण हिशोब विचारेल. Yes. तुम्हाला माहिती आहे का? इस्रायलमध्ये एक मुलगी होती लहानशी. कैद करून तिला आरामी लोकांनी काय केलं? घेऊन गेले. मग घेऊन गेल्यानंतर ती जेलमध्ये त्या नामान जो कुडी होता, त्या नामान कुडीला जे बायकोला त्यांनी काय केली? तिने सुवार्ता सांगितली. Praise the Lord. की आमच्या इकडं इस्रायलमध्ये एक संदेश संदेश आहे, त्याच्याकडे जा तुम्ही बरे होता. Praise the Lord. लहान लेकरांनी सुद्धा संपत्तीविषयी काय असलं पाहिजे? विश्वासू चोरायचे नाही कोणाचे पैसे. चोरायचे का? नाही. पप्पाच्या खिशातून पैसे चोरायचे का? नाही. मम्मीच्या खिशातून पैसे चोरायचे का? नाही. पप्पाला भांडून पैसे घ्या तुम्ही. काय करा? मागून घ्या. बायकोनी सुद्धा, बायकोला तेच सांगतोय मी, नवऱ्याला तेच सांगतो. नवरा सुद्धा बायकोची परत चुरू लपू काय करतो? उचकितो. कसं केलं पाहिजे? पैशाचे विचारून घ्यायचं. विचारून घ्यायचं. कुठली गोष्ट काय करताना काय करायची? विचारून घ्यायची आहे. तुम्हाला हिशोब द्यायचा. म्हणा तुम्ही लहान मुलं एकमेकाकडे बोट करा. हिशोब द्यायचा. म्हणा तुम्हाला हिशोब द्यायचा पैशाचा, पप्पाच्या, वडिलांच्या, आईचा, सगळ्यांचा हिशोब द्यायचा आहे. कशाचा हिशोब द्यायचा आहे? प्रत्येक गोष्टीचा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वेस्टेज जाऊ द्यायचं नाही. म्हणा वेस्टेज जाऊ द्यायचं नाही. देवाचा पैसा वेस्ट घालायचा नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे 2 अंगराख्या असेल, यावन काय म्हणतो? 2 अंगराख्या असेल, एक दुसऱ्याला द्या. काय करायचंय? दुसऱ्याला द्या म्हणजे कुठं आणा? चर्चमध्ये आणा. चर्चचे जे गरीब लोक आहेत त्यांना द्या तुम्ही. प्रार्थनेमध्ये आणा. पण सगळ्यात महत्वाचं की आपल्या 2 गोष्टी, जर आज आपल्या शरीराला आशीर्वाद का नाही? शरीराने कामच करत नाही देवाचं. आपण आज काम करा बरं. तुम्ही हे गवत काढा. तुम्ही घरी जाता जाता तुम्ही ब्लेस होतात. आमेन. किती लोक आमेन म्हणणार आहे? आमेन. भले कोणाची जागा असू दे, आपल्याला काही घेणं देणं नाही. पण देवाच्या मंदिरासमोर आहे. Yes. आमेन. इथं देवाचा आत्मा राहतोय. कोण राहतोय? Hallelujah. म्हणू नका, इथं देव राहतो. देव. Yes. तुम्ही जरी इथं येत नसेल हप्ताभर, मी जरी येत नसेल, तर देवाचा आत्मा इथं असतो. Hallelujah. देवाचा देवदूत या ठिकाणामध्ये असतात. Yes. इथं प्रार्थना करतात, ते आराधना करतात. Hallelujah. अनेक लोकांसाठी ते रडत आहे. आमेन. हालेलुया. मला माहिती आहे का देव रडत आहे का? Amen. कितीतरी लोक आहेत, त्या लोकांपर्यंत तुम्हाला मला जायचंय. Yes. आमेन. आपण हालेलुया. पाहत बसतो पाऊस. नाही. आणि समजा इशूचा येणं आल्यावर पावसात, मग घरीच राहा. सांगा बरं, घरीच बसा. छत्री जरी आतली तरी रेनकोट आतलं घरीच पाहता. तो जाईन घेऊन मग सगळ्याला. आमेन. हालेलुया. आणि उशिरा आला तर जे तयार आहेत ते जातील. इशू आता आला पावसामध्ये. काही लोक होते आता उशीर जाऊ द्या, आता 12 वाजता जाऊ चर्च संपल्यानंतर. उशिरा येणाऱ्या लोकांसाठी स्पेशल आहे. सुधरा तुम्ही. आमेन. काय करा? सुधारायचं. सुधरा. मी म्हणजे तुम्हाला टोचत नाही, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये गेले पाहिजे Yes. आमेन. हालेलुया. अशी माझी अपेक्षा आहे. Yes. पावलासारखं बोलतो मी तुमच्याकडून अपेक्षा करतो असं नाही. की तुम्ही शरीर देवाने तुम्हाला दिले, देवाने तुम्हाला संपत्ती दिली. देवाच्या गोष्टीत वळण लावा, शिस्त लावा. Praise the Lord. आमेन. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. 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 शरीराला काय करायचं आहे? वळण लावायचं. वळण लावायचे. म्हणजे देवाच्या कामाचं, उपास करायचं, आराधना करायची. उपाशी राहायला आवडतच नाही लोकाला. उपास नाहीच म्हणतात. नाही ना पास्टर, नाही ना होत. काय एक सिस्टर आहे बहीण नागपूरची, होतच नाही उपास. म्हणलं सिस्टर तुम्हाला फरकच नाही पडणार. म्हणलं मी काय उपयोग नाही.
तुम्ही हॉस्पिटललाच येत नाही, तुम्ही सलाईनच घेत नाही, तुम्ही डॉक्टरचंच ऐकत नाहीये, मग तुम्हाला बरं कसं काय वाटणार आहे? तुम्ही मला बरं डॉक्टरनी सांगितलं बीपी गोळीच घेत नाही तुम्ही, तुम्हाला कसं काय बरं वाटेल? नाही बरोबर. काय करावं लागेल? गोळी घ्यावं. गोळी घ्यावं लागेल, डॉक्टरचं ऐकावं लागेल. तसं तुम्ही ज्या वेळेस चर्चमध्ये येता, ज्यावेळेस तुम्ही तुमचं शरीर आणता, शरीर खर्च करता, म्हणा शरीर खर्च करता, शरीर खर्च करता, शरीर खर्च करता, पैसा खर्च करता. पैसा खर्च करता. नाराज झाले पैसा म्हणल्यावर नाही, काय खर्च केला पाहिजे? पैसा पण खर्च. अंकल काय खर्च केला पाहिजे? शरीर खर्च केलं पाहिजे. काय गवत काढतान का नाही मग आता? हा, कोणासाठी? देवाच्या सेवेसाठी. आमेन. कोणासाठी बोला ना? देवाच्या कोणाच्या सेवेसाठी? देवाची सेवा आहे, लाजायचं नाही. जो लाजला तो गेला मग तो नरकामध्ये. लाज कोण आणतं? शैतान म्हणाल लाज. देवाच्या कामात लाजायचं का? नाही लाजायचं. हा, सांगा, चटई उचलायला लाजायचं का? नाही लाजायचं. आणि जर तुम्ही खोटं बोलत असेल तर तुम्ही सेवका बरोबर नाही, तर तुम्ही देवाबरोबर बोलत आहे. आणि खोटं बोलणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये शाप आहे. म्हणू नका मग मी एवढ्या दिवसाचं प्रार्थना करतोय मला बरं का म्हणून वाटत नाही. तू खोटं बोलतोय म्हणून तुझ्यावर शाप आहे देवाचा. हालेलुया. देवाचा आशीर्वाद येऊ शकतो, मग शाप का नाही येणार? आणि मग म्हणतो मग शैतानीने शाप दिला, शैतानीने नाही, देवाचा शाप पण येतो. आमेन. किती लोक आमेन म्हणणार? यस. आमेन. हालेलुया. मी असंच बोलत नाही तुमच्या पुढं, मी बोलतो तर रेफरन्स असतात माझ्याकडे. हा, काय असतं माझ्याकडे? रेफरन्स असतो. तुम्हाला हिशोब पण द्यायचा आहे, हिशोब द्यायचा का शाप घ्यायचे? काय घ्यायचं सांगा? आशीर्वाद घ्यायचे. आशीर्वाद. बोला ना. हिशोब द्यायचा का शाप घ्यायचा? दोन गोष्टी तुम्हाला सांगा. आशीर्वाद घ्यायचे. हा, आशीर्वाद. हिशोब द्यायचा आहे म्हणा हिशोब द्यायचा आहे. कसा द्यायचा आहे? चांगला. चांगला द्यायचा आहे. शाप घ्यायचे का मग देवाचे? नाही घ्यायचे. नाही घ्यायचे. तिसरी गोष्ट काय घ्यायचं? आशीर्वाद. म्हणा आशीर्वाद घ्यायचे. आशीर्वाद घ्यायचा आहे. Praise the Lord. म्हणून शरीरासंबंधी, पैशासंबंधी, लेकरासंबंधी, लक्ष द्या, लेकरासंबंधी सुद्धा कडक वागायचं तुम्ही. त्यांचा अजिबात लाड करायचा नाही. लाड करायचा तोपर्यंत करायचा, पण जर देवाच्या गोष्टी, तर बायबल वाचत नसेल त्यांना मारा. त्यांना काय मारणार नाही मारल्याने, पण तुमच्या मारल्याने ते काय होणार आहे? स्वर्गात जातील. ते कुठं जातील? स्वर्गात. एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला. एक आई होती. एक आई आपल्या लेकराचं लय लाड करायची. लक्ष द्या बरं, खूप महत्वाचं आहे. खूप लाड करायची. ते लेकरू लहान असताना, ये रे लहान लेकरू इकडे जरा पुढे. ते लेकरू लहान असताना काय करायचं बरं का? लहान असताना जायचं अंडे चुरून आणायचं, हे चुरून आणायचं, आणि आई काय करायची? घ्यायची अशी, आणि त्याला काय म्हणत नसायची बरं का. हे लेकरू खूप मोठं झालं. हे लेकरांनी काय केलं? ह्याने नाही केलं बरं का. ते एक स्टोरी सांगतो. त्या लेकरांनी काय केलं? मोठा झाला, त्यांनी खून केला. आणि खून केल्यामध्ये त्याला कुठं जावं लागलं माहिती का? जेलमध्ये जावं लागलं. आणि जेलमध्ये त्याला फाशी देणार होते, पण फाशी देण्याच्या पहिले एक गोष्ट असते, तुमची इच्छा विचारली जाते, शेवटची. मग त्याला विचारलं तुला काय इच्छा आहे? तुम्ही मला माझ्या आईला भेटायचंय. मग त्याची आई आली. त्यांनी त्याच्या आईचा कान एवढा जोरात त्यांनी तोडला, त्यांनी चावून. काय केलं? गळ्यात पडून त्यांनी चावला आणि तोडून टाकला. आणि तो म्हटला आईला, मी असं का केलं? तू वेळेतच मला मारला असतं तर आज मी या ठिकाणी नसतो. मला तुम्हाला सांगायचं काय? बसा खाली. लेकरांना किती मोठे होते, मारा त्यांना. काय करायचं? त्यांना पण हिशोब द्यावा लागेल. तुम्हाला त्यांच्याबद्दल हिशोब द्यावा लागेल. कोणाला? तुम्हाला हिशोब द्यावा लागेल त्यांचा. आणि तुम्ही असं समजू नका तुम्ही चर्चमध्ये आता तुमचा हिशोब मला द्यावा लागणार आहे. तुम्हाला काही, तुम्ही चांगले लोक आहेत, पण काही काही जुने लोक आहेत. तुम्ही सविताताईला माहिती, हुसकून दिलेत. मी येऊ नका म्हणलो. मी काय म्हणलो? येऊ नका, लय गर्दी व्हायची इथं. जर तुम्ही वळण लावून घेत नसेल तर त्या लोकांना मी हुसकून दिलेले आहे. मला हिशोब द्यायचा आहे. कोणाला हिशोब द्यायचा आहे? मला हिशोब द्यायचा आहे तुमचा. तुमच्या सगळ्यांचा, लहान थोरांचा हिशोब कोणाला द्यायचा आहे? मला द्यायचं आहे. तुम्हाला वळण नाही लावलं मी, तुम्हाला शिस्त नाही लावली मी, तुम्हाला देवाचं काम मी नाही शिकवलं, तुम्हाला पापाबद्दल नाही शिकवलं, तुम्हाला आराधनेबद्दल नाही शिकवलं, तुम्हाला देवाच्या आर्य गोष्टीबद्दल नाही शिकवलं, देव मला हिशोब विचारणार आहे. कोण हिशोब विचारणार आहे मला? अंकल बघा, माझ्याकडे लक्ष द्या.
कोण हिशोब विचारणार आहे? देव. म्हणा पास्टर तुम्हाला देवविषयी विचारणार आहे. देव हिशोब विचारणार आहे. आता मी म्हणतो तुम्हाला पण देवविषयी विचारणार आहे. आमेन, हालेलुया. तुमच्या फॅमिली बद्दल तुम्हाला देवविषयी विचारणार आहे. तुमच्या कुटुंबा लेकराबद्दल कोण विचारणार आहे? देवविषयी विचारणार आहे. तुम्हाला नवरा असेल तर नवऱ्याबद्दल देव तुम्हाला काय करणार आहे? हिशोब विचारणार आहे. हर एक तुम्ही ज्या ठिकाणी सुवार्ता सांगत आहे, ज्या ठिकाणी तुम्ही देवाचं काम करत आहे, त्या प्रत्येक ठिकाणी देव तुम्हाला काय करणार आहे? हिशोब काय करणार आहे? मागणार आहे. आमेन, हालेलुया. कोण हिशोब मागणार आहे? देव हिशोब मागणार आहे. मी नाही हिशोब मागणार. कोण हिशोब मागणार आहे? देव. नापास झालं तर काय करावं लागेल? तुम्हीच रडणार आहे. नरकात गेलं तर कोण रडणार आहे? स्वतः माझं जाणार आहे का काही? नाही. मग म्हणतं काय का लोक पास्टर लय बडबड करते, ते पास्टर लय लेकरावर रागवते, ते पास्टर लय लेकराला धामधूम करते, असं करते तसं करते. अरे का करते? स्वर्गात जाण्यासाठी. माझी इच्छा आहे की तुम्ही स्वर्गात गेलो पाहिजे. आमेन, हालेलुया. किती लोकांना स्वर्गात जायचे? हालेलुया. तरी काय म्हणलं त्या वचनामध्ये? तुम्ही प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला काय करणार आहे? हिशोब देणार आहे. हा, मत्ते कृषी वर्तमान याचा 12वा अध्याय 36-37 वाचूया आपण. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. हा, तुम्ही काय बोलता? व्यर्थ शब्द. व्यर्थ शब्द बोलू नका, पूर्ण करा. काय करा? शब्द कसा करायचा आहे? मी चर्चला हे घेऊन देईन आणि काहीच करत नाही. मी काम करेन, मी काहीच करत नाही. मी सुवार्ता सांगेन, मी काहीच करत नाही. मी लोकांना बोलून आणि मी काहीच करत नाही. व्यर्थ शब्दाबद्दल काय आहे? हिशोब. हिशोब विचारणार. हिशोब विचारणार. शेजारच्याला सांगा, हिशोब तू विचारणार. काय बोलला असेल तर आजच पूर्ण कर बाबा, येस. नाही तर तुला हिशोब द्यावा लागेल. येस. काय लोक 70 वर्षाची अपेक्षा धरून बसतात, मी जगन. किती वर्षाची? 70. म्हणा 70 वर्ष. 70 वर्ष. किती? 70. 70 वर्षाची अपेक्षा धरून बसतात, मी 70 वर्ष जगणार आहे. अरे पण जर तू देवाचा शब्द पूर्ण नाही केला तर तुझं आयुष्य कसं वाढेल? तू देवाची संपत्ती कसबीनीच्या खाली घातली, किंवा तू देवाने दिलेलं शरीर, तू त्या शरीराने व्यभिचार केला, त्या शरीराने पाप केलं, डोळ्यांनी पाप केलं, हाताने पाप केलं, नाकाने पाप केलं, शरीराच्या प्रत्येक पार्टनी पाप केलं, त्या शरीराच्या प्रत्येक पार्टचा हिशोब तुला द्यावा लागणार आहे. आमेन, हालेलुया. म्हणा शरीराच्या सर्व पार्टचा शरीराच्या सर्व पार्टचा हिशोब द्यावा लागणार. हिशोब हिशोब द्यावा द्यायचा आहे. लागणार आहे. आपलं लग्न जरी झालं असन, अनेक ठिकाणी डोळ्याने व्यभिचार केला, शरीराने पाप केलं. तुम्हाला माहिती आहे का दावीद राजाने बतशेबा संगती व्यभिचार केला. तुम्ही माझे बहिणी भाऊ आहेत. काय केला? व्यभिचार. व्यभिचार केला. त्याला बायको असून दुसऱ्या बाईकडे जाऊन तो राहिला, तिच्याबरोबर व्यभिचार केला, आणि देवाच्या क्रोधास तो काय झाला? पात्र. त्याचा मोठा मुलगा काय झाला? अपशाल. अबशालोम काय झाला? बोला ना. मेला तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा सांगायचा विषय काय आहे? तुम्ही जे काही बोलतात त्याचा हिशोब देवाला तुम्हाला काय करावा लागेल? द्यावा लागेल. 2 गोष्टीचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. आजचा मी विषय सांगितलं, शरीर आणि धन. संपत्ती. म्हणा संपत्ती. संपत्ती. सांगा ना काय वचनामध्ये सांगितलं? 12:36 किती? मी तुम्हाला सांगतो की माणसे जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा. न्यायाच्या दिवशी तुम्ही जे बोललेला शब्द आहे, लहान लेकरं पण म्हणतात, बोलताना कसं पाहिजे लहान लेकरांनी? व्यवस्थित बोलायचं. लहान लेकरं पण म्हणतात मी चर्चचं काम करेन आणि काहीच काम नाही करीत. लहान लेकरं पण म्हणतात मी चर्चला 2 मुली आणीन, मी 2 मुलं आणीन, आणि करत नाही. म्हणजे काय आहे? व्यर्थ शब्द. तुमच्या तुम्ही शब्द बोललेला आहे त्याचा हिशोब हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. काय द्यावा लागेल? हिशोब. 3 अक्षरी शब्द आहे. हिशोब. हिशोब. हिला किती व्हॅलंटी आहे? एक. पहिली व्हॅलंटी. किती? पहिली का दुसरी? पहिली. पहिली. पहिली व्हॅलंटी. शेला काय आहे? मात्रा. 1 मात्रा आहे का 2 मात्रे? बघा ना किती मात्रे आहेत? एक मात्र आहे. ही, शे. शे. ही, शे. शो शे. देणार. शे. ही शे. कोण? ही. हिशोब तिला द्यावा लागला हवाला. कळालं का? ही कोण आहे? श्री. हवाबाई. ही हिशोब द्यावा लागला का नाही तिला? द्यावा लागेल. काय हिशोब दिला तिने? कष्टाने. ती म्हणे मग मी त्या सरपाने सांगितलं आणि मग मी खाल्लं. मग देव म्हणला तुला काय आहे?
तू कशी क्लेशाने लेकरं पोसली. क्लेशाने काय होणार आहे? लेकरं पोसली. हिशोब तिला द्यावा लागला. Yes. काय द्यावा लागला तिला हिशोब? तिने जे चूक केलेली गोष्टीचा हिशोब अजूनही तिला काय मिळालं म्हणा? तिला शाप मिळाला. शाप मिळाला. तुम्ही जे केलेल्या चुकीच्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय मिळणार? शापच नाही. कोण देणार? देव. देव द्या ना. म्हणा देव देणार. देव. देव देणार तर त्याला कोण घेणार? बरं. देवाकडून काय घ्यायचं? दोन्ही पण. काय घ्यायचं? आशीर्वाद. आशीर्वाद घ्यायचा. आशीर्वाद घ्यायचे. तिने पाप केलं, शाप आले. तिने हिशोब दिला नाही. हा काय केलं तिने? काय बोललो मी? मला सांगा ना. हिशोब द्यावा हिशोब लागला. हिशोब द्यावा लागला. काय हिशोब द्यावा लागेल? शाप आले. तिने देवाची आज्ञा मोडली. हम्म. ही पहिलं काय लिहिलेलं आहे? हीचा पहिलं काय? ही इकडून आली ही. सुरुवातीपासून आली ती. हा तिच्यातले गुण पाहिजेत का आपल्यामध्ये? नाही. नाही. तिच्यातले वाढवचे गुण आहेत. तिच्यात कोणचे गुण आहेत? म्हणा वाढवचे. जास्त. वाढव सांग. शैतानाला कसं सांगायची ती? वाढून सांगायचं. वाढून सांगितलं तिने, वाढून चढून. हम्म. मग तिच्यामध्ये आपण पाहिजे का? नाही. आपल्याला हिशोब द्यायचा तर आपण कसे पाहिजेत? क्लिअर पाहिजे. घरी जरी वागत असलं क्लिअर. तरी क्लिअर सांगायचं. आम्ही कुणी जरी आम्ही- कुणी असं केलं तसं केलं, सगळ्या गावच्या टोळ्या करीत बसतो. टोळी तयार करतात लेडीज लोक आणि तिथं चालू राहतात त्यांचं टवाळ्या. तसं शब्द आहे बायबलमध्ये. हा. स्त्रियाबद्दल सांगितलेला शब्द आहे. हे मी तुम्हाला सांगतो. तिमोथेय त्याचा 4 अध्याय 5 अध्याय 13 शिवाय घरोघर फिरून त्या आळशी होतात आणि आळशी होतात इतकेच नव्हे तर वटवट्या व लुडबुड्या होतात आणि बोलू नये त्या बोलतात. काय झाल्यात त्या? वटवट्या. हा? लुडबुड्या. 5:13. या बायांमध्ये आपण जर असेल ना, आज बाहेर निघा. हालेलुया. पंच बायामध्ये वटवट्या. वटवट्या लुडबुड. बघा ना, माझ्याकडे बघा. ही कशी पाहिजे? देवाचं हिशोब देणारी कशी पाहिजे? बोला ना. शांत. हा कशी पाहिजे? ही देवाला आणि भीती हा? वाटणारे. हा पण कसा पाहिजे? नीट पाहिजे. बघा ना. हा त्याला काना आहे. काना आहे का? काय आहे त्याला? काना पण आहे. वेलांटी काना पण आहे त्याला. काना झाला तर काय होतं? हा. बंद करा फोन. काना असलं तर काय होतं? बोला ना, इकडे बघा ना. तुम्ही हा. बोललं तर मला चार्जिंग भेटेल. हा असलं तर काय आहे? काना पुरुष आहे. आणि ही असलं तर काय आहे? स्त्री. स्त्री आहे. हिला काय करावं लागेल? हिशोब द्यावा. हिशोब द्यावा लागेल. आणि ते वचन काय वाचलं आपण? वटवट्या आणि लुडबुड्या. हा ही काय करती? वटवटी. वटवटी. लुडबुडी. विधवा असली तरी ती काय करते? वटवटी. मग आपल्यात वटवटी स्वभाव असेल, लुडबुडा स्वभाव असतो. आपल्यात वटवटी स्वभाव असेल, काठी घे रे ती 2 मिनिटं. इथं ये, बस इथं बस. इकडे काठी. इथं बस. ये इथं बस. हाय हा. इथं बस. ये बस इथं. चल लवकर. त्याला उचलून इकडे ठेव रे तवर. हा ठेव इकडे उचल. त्याच्या खोड्या काढी तो. हा आता कुठं होतं मी? लक्ष द्या. ही काय करती? वटवटी. तिथंच बस. ही काय करती? वटवटी. वटवटी. अजून काय आहे? लुडबुडी पण आहे. लुडबुडी. आपल्यात आळशी आहे? पण आहे. चेक करा बरं आपल्यात आहे का असेल. आळशी पण आहे. हिशोब द्यायचा तुम्हाला. तुम्ही अशा स्त्रियांमध्ये लुडबुड्या वटवट्या स्त्रियांमध्येच गेले तर तुम्ही काय केलं पाहिजे? थांबवायचं जाणं. नाही थांबायचं तिथं जाऊन त्यांना सुवार्थ सांगून त्याच्यातच बसायचं नाही. त्याच्यात बसवतो ना आपण त्याच्यासारखंच होतो. हालेलुया. Praise the Lord. काय करायचं त्याच्यातून? बाहेर पडायचं. कोण कुठं गेलं कोण कुठं जाते आपल्याला काय करायचे? Yes. देवाच्या वचनाची चर्चा करा ना. हालेलुया. अरे अमुक गेला, ही गेली, तो गेला, यो सायरड झाला. हे काय करायचं आपल्याला? सोडून द्यायचं. हे कोणाचे काम आहेत? हिचे काम आहे. काम आहे. कोणाच्या? जी प्रभूमध्ये नाहीये, जिला देवाचा आत्मा नाहीये, जी आधीन राहत नाही, जिला वळण लावलेला, लक्ष द्या, जिला वळण लावलेलं आवडत नाही, जिला शिस्त लावलेले आवडत नाही, ती आहे ही. हालेलुया. मग ही काय करीन? कोणाला हिशोब देईन? देवाला हिशोब देईल. आणि हा पण तसा असतो. बडबड्यामध्ये लुडबड्यामध्ये वटवट्या. वटवट्यामध्ये हिंडतो. हा पण कोणाला देईल? देवाला हिशोब देवाला दे. देईल. हे दोघं पण कोणाला हिशोब देणार आहे? देवाला देणार आहे. काय संबंधी हिशोब देणार आहे? आपापल्या आपापल्या संबंधी. संबंधी. आपापल्या संबंधी.
कोणाच्या तू तुझ्या नाही म्हणलं, आपल्या स्वतःच्या स्वतः. म्हणलं तुझ्या बरोबर तुझ्या नाही. तुझ्या नाही म्हणा, आप आपल्या म्हणा, असं करा माझ्या संबंधी. म्हणा, आप आपल्या माझ्या संबंधी माझ्या संबंधी. हिशोब देणार आहे. हालेलुया. कोणाच्या संबंधी? स्वतःचा. हा, स्वतःच्या कोणच्या संबंधी सांगितलंय बोला, जे काही कोणच्या संबंधी सांगितलं? शरीर संपत्ती संबंधी. दोन गोष्टी सांगितल्या, एक म्हणा शरीर शरीर आणि संपत्ती. संपत्ती. या दोन गोष्टी विषयी तुम्हाला काय करावं लागेल? हिशोब द्यावा कडकडीत लागेल. हिशोब द्यावा लागेल. कसा हिशोब द्यावा लागेल? कडकडीत. मला कडकडीत हिशोब द्यावा लागेल. कडकडीत हिशोब द्यावा बहीण लागेल. कशी पाहिजे? हा देवाचं भय. देवाचं भय हा, दाखवलं त्याच्यामध्ये पाहिजे. काय सांगितलं बघा ना, सगळ्या स्त्रियांबद्दल सांगितलं त्याच्याबद्दल. आता सगळ्याच सांगतोय. त्याच्यामध्ये काय सांगितलं? वडील. काय वाचा पहिल्यापासून, पाच. 5:1 पासून वाचा. वडील माणसाला टाकून बोलू नको. वडील माणसाला काय करायचं रे? टाकून बोलू. टाकून बोललं तर तुम्हाला काय करील? परमेश्वर काय करील? हिशोब विचारेल. हा, कोणाला हिशोब विचारील? आपल्याला. आपल्याला हा, वडील माणसाला टाकून बोललं तर बघा, आता इकडं वडील माणसाला टाकून बोललं तर देव तुम्हाला काय करील? लहान लेकरं बघा, हिशोब हिशोब विचारेल. विचारेल. तुम्हाला काय वडील माणसाला टाकून बोलायचं का? नाही. मागं फिरून बोलायचं का? नाही. आई असो, पप्पा असो, किंवा वडील असो, किंवा कुणी असो, त्यांना आपल्याला मागं फिरून बोलायचं का? नाही बोलायचं. नाही बोलायचं. वडील माणसाला टाकून बोलू नका. आता पुढं काय सांगितलं? तर त्याला बापा समान समजून त्याला बापा समान समजायचे. त्याला कसे समान समजायचे? बोला बघा इकडे आता. बापा समान. कसे समान समजायचे? बापा समान. हा, कसे समान? बापा समान. बापा समान. अजून तरुण बंधू समान मानून. तरुण लोकांना कसं समजायचंय? भावासारखं. कसं समजून बोलायचंय? भावासारखं. भावा, तुम्हाला हिशोब द्यायचा आहे. तुम्ही तरुण लोकांसंगती जर डोळ्यात त्याच्या खान नजरेने, वाईट नजरेने पाहत असेल, ती बहीण असो किंवा हिशोब भाऊ द्यायचा असो, त्याच्या पाहून तू व्यभिचार करत असेल, वाईट गोष्टी मनामध्ये आणत असेल, इच्छा धरत असेल, त्याच्या शरीराची इच्छा धरत असेल, वाईट गोष्टीची इच्छा धरत असेल, तर तुला काय करावं लागणार आहे? तर तुला देवाला काय करावं लागणार आहे? हिशोब द्यावा लागणार आहे. आमेन. हालेलुया. तरुण लोकांसंगती बोलताना कसं बोलायचंय? भावासारखं. भावासारखं. बघा ना, कसं कसं बोलायचं माझ्या संगती, भावासारखं. दादा संगती, याच्या संगती, किंवा इतर बाहेर. मग म्हणणार त्याची बॉडी लय भारी, त्याच्या बॉडीच्या मागे जाणार आहे का तुमचे डोळे? नाही. जाऊ दिले पाहिजे का? नाही. जर गेले तर तुम्ही व्यभिचार हिशोब केलेला आहे. द्यायचा. तुम्हाला काय करावं लागणार आहे? हिशोब हिशोब द्यावा द्यावा लागणार आहे. तरुण मुलीने सुद्धा काय करायचं आहे? तरुण मुलाकडे कसं बघायचं आहे? भावासारखं बघायचं आहे. आमेन. हालेलुया. आता उलटी फॅशन निघाली. तरुण बघतो म्हातारीकडं आणि म्हातारी बघती तरुणाकडं. आजची तरुणी बघा, तरुणी नाही म्हातारी बघा, 60 वर्ष 70 वर्षाची म्हातारी लिगिन्स घालती. काय झाले बघा ना. किती वर्षाची म्हातारी? 70 वर्ष. अंकल किती वर्षाची म्हातारी? पाहायचं असेल तर चला, मी दाखवतो तुम्हाला. आणि तरुण मुलींमध्ये नवीन फॅशन निघाली, एवढी एवढीच पॅन्ट घालतात, एक लावून बघा कमरेपासून असा हात लावून. एक हसू नकोस, लक्ष द्या, लय महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे, तुम्हाला कळालं पाहिजे. हालेलुया. तरुण लेकर बहिणींनी मांड्या तुम्ही दाखवल्या लोकांना, तुम्ही शिवलेस बायाचे कपडे तुम्ही घालतात, तर तुम्हाला कोण हिशोब विचारणार आहे? विचारणार आहे. बोला ना, कोण हिशोब विचारणार आहे? तरुण मुला मुलींना देव. देव विचारणार. आई शिकवते, घाल शिवलेस बायाचे कपडे. त्या आईला पहिलं मारलं पाहिजे, तिच्यावर एखादा टॉला टाकला पाहिजे. चांगल्यासाठी मारलेलं कितीतरी चांगले. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आईच बिघडाय, पुरीला बिघडायचं काम कोण करते? आईचे बिघडवलं. दिली तिला फोन दिलं का पोरगी गेली फोनवर भुर्र. पोरगी काय झाली? भुर्र झाली. पोरग भुर्र. लहानपणी कशाला फोन पाहिजे तिला? नाही. नाही हा, पाहिजे. प्रभूचं भय धरायला शिकवा, प्रभूच्या मार्गावर शिकवा. हालेलुया. काय सांगितलं वचनामध्ये? तरुणास बंधू समान मान. तरुणास म्हणा, तरुणास. माझ्याकडे माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा. म्हणा तरुणास. तरुणास. कसं पाहायचंय? बंधू समान. भावा समान. भाऊ येतो माझा. अजून वडील वडील स्त्रिया. स्त्रियास माता वडील समान. स्त्रियास. वडील स्त्रियात म्हणजे काय? वृद्ध स्त्रिया. वृद्ध ज्या स्त्रिया आहे त्यांच्याकडे खाणाऱ्या नजरेने पाहायचं नाहीये, आई. चांगल्या नजरेने पाहायचं आहे. कोणत्या नजरेने पाहायचंय? आई आहे ती माझी. कोण आहे? आई आहे. आई समान पाहायचं. तरुण स्त्रियास पूर्ण शुद्धतेने. तरुण स्त्रियास कसं पाहायचं आहे? पूर्ण शिदनी माझी बहिणी. बहिणी समान. काय म्हणायची? माझी बहिणी. Praise the तो Lord. माझा भाऊ आहे.
ही माझी कोण आहे? आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे. कोणच्या नजरेने पाहायचं आहे? शुद्ध नजरेने पाहायची आहे. आपली नजर कशी पाहिजे? शुद्ध पाहिजे. तुम्हाला माहितीये का योब काय म्हणत आहे? योब म्हणतो मी माझ्या डोळ्याशी काय केलेला आहे? करार केलेला आहे. आमेन, हालेलुया. डोळ्याला काय करून ठेवायचं? करार करून ठेवायचा. चष्मा लावा तर लावा, पण काय करा? करार करा. करार करा. तुम्ही शेजारच्याला सांगा करार करा. डोळ्याचं काय करायचं? बसा आजी तिकडं. डोळ्याशी काय करायचं आहे? करार करायचा आहे. काय करायचं? आता त्यांच्याकडे बघा इकडं. काय करायचं डोळ्याला? करार करायचा. ठेवा डोळ्यावर हात. करार. आजपासून आजपासून चुकीचं देवासमोर, देवासमोर, इकडे पहा माझ्याकडे, पास्टर समोर राष्ट्रासमोर करार करतो. करार करतो. चांगल्या नजरेने पाहिजे. चांगल्या नजरेने पाहतो. आमेन. आता करार झाला बरं का? आमेन. हालेलुया. आता करार झाला. तुम्ही जर कराराप्रमाणे वागले तर तुम्हाला हिशोब नाही विचारणार. आमेन. पण जर करार मोडला तुम्ही हिशोब. तर तुम्हाला परमेश्वर काय करणार आहे? हिशोब विचारेल. लग्न झालं तर झालं, देवाला धन्यवाद. आमेन. नाही झालं तर देवाला जास्त धन्यवाद. आमेन. लेकरं झाले देवाला धन्यवाद. आमेन. नाही झाले जास्त धन्यवाद. आमेन, हालेलुया. आणि विश्वासाने मला सगळं झालेलं आहे. आमेन, हालेलुया. आलेल्या विश्वासाने तुम्हाला सगळं भेटल. आमेन. तुम्हाला ऐका विश्वासाने तुम्हाला तुमचं लग्न पण होईल. विश्वासाने तुम्हाला लेकरू पण होईल. किती वय असू द्या, 100 वर्ष असू द्या, तुम्हाला लेकरू होईल. आमेन. विश्वासाने तुम्हाला काहीच अशक्य नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. हालेलुया. हा, काय सांगितलं पुढे वाचा आता. ज्या विधवा खरोखरीच्या आहेत. आता विधवाकडे यायचं. पहिलं कोणाला सांगितलं? कोणाला हिशोब द्यायचा आहे? देवाला हिशोब. वडील, त्याच्यानंतर तरुणांना, तरुणांना, त्याच्यानंतर बहिणींना. स्त्रियांना, हा तरुण, त्याच्यानंतर तरुण तरुण स्त्रिया. स्त्रियांना, हा त्याच्यानंतर विधवा, आता विधवाची वारी. कोणाची वारी? विधवा, हा विधवा स्त्रियांना काय सांगितलं? ज्या खरोखरीच्या विधवा आहेत, ज्या खरोखरीच्या विधवा आहेत त्यांचा सन्मान करा. त्यांचा सन्मान करायचा. कोणाचा? खऱ्या खऱ्या विधवा. कोणाला मदर डेला साडी द्यायची? जी खरोखरची विधवा जी आहे, साऱ्या दुनियात फिरत हिंडती, लुडबुड करीत. लुडबुड करती, तिला सगळ्या स्टोऱ्या माहिती, सगळ्यांच्या कहाण्या माहिती, कोणाचं कोण सायरट झालं, कोण वायरट झालं, कोण काय काय झालं. अशा विधवेला सन्मान द्यायचा नाही. तिच्यापासून लांब राहायचं. म्हणा तिच्यापासून लांब. तिच्यापासून लांब म्हणून एक उदाहरण, डवळ्या पुढे बांधला पवळा बांधणे तर गुण लागणार आहे. म्हणून कुसंगतीने 15 ते 30 पहिले करेल. तुम्ही जर वया आणून जर लिहिलं ना, तुम्हाला खूप चांगलं आहे, तुमच्या लक्षात राहील. पहिले करीन किती? 15 ते 30 मध्ये सांगितले कुसंगतीने काय बिघडते? बिघडते. विधवा कशी पाहिजे? पवित्र खरोखरीच्या विधवा आहेत. खरोखरीची. खरोखर कोण बोलणार आहे विधवाला? परमेश्वराशिवाय कोणी बोलू शकत नाही. आमेन, हालेलुया. आणि एक देवाचे दास, देवाची मंडळी विधवेला काय बोलणार आहे? खरोखर बोलणार आहे. कसं बोलणार आहे? खरोखर. आता तुम्ही चर्चमध्ये येतात, आता माझी आई पण आहे, बरोबर, पण कसं पाहिजे? लक्ष द्या, बोलू नका, चर्चा करू नका. देवाचं भय धरणार. देवाचं भय मी गॅरंटी दिली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की एक स्त्री, एक बायबलमध्ये एक सारपती येथील विधवा. 60 वर्षाची, काय नाव आहे तिचं मला लक्ष देत नाही, 80 वर्ष. 80 वर्ष 83 वर्ष. काय प्रसिद्ध मध्ये ना, प्रसिद्ध मध्ये नाही, लूकमध्ये. लुकमध्ये हा वाचा. हन्ना. हन्ना नावाची लुक किती? संदेष्टी. लुक किती? दुसरा अध्याय लुक दुसरा अध्याय काढा. 36-37. हम्म? हन्ना नावाची एक संदिष्टी होती. ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. हा ती फार वयोवृद्ध झाली होती. फार वयोवृद्ध झालेली स्त्री आहे. ती कमर एक काल संपल्यापासून हा म्हणजे तिचं शरीराचे जे वासना आहेत ते काय झालेलं आहे? नष्ट झाली. नष्ट झालेलं. तेव्हापासून जवानीपासून आता ती 84 वर्षाची 84 वर्षाची कोण आहे? विधवा असून विधवा असून मंदिर सोडून न मंदिर सोडत नाहीये. उपास प्रार्थना करून 1 नंबर मंदिरामध्ये आहे. 2 नंबर काय करत आहे? उपास करत आहे. 3 नंबर काय करत आहे? प्रार्थना करत आहे. रात्रंदिवस सेवा करीत. रात्रंदिवस चौथी गोष्ट सेवा करत आहे. आमेन, हालेलुया. विधवा कशी पाहिजे? विधवामध्ये 4 गोष्टी पाहिजे. आमेन, हालेलुया. काय पाहिजे? 4 गोष्टी. तिला विधवेला पण काय करावं लागेल? बोला, हिशोब द्यावा लागेल. हिशोब द्यावा लागणार. हिशोब देऊ नये म्हणून ती काय नाव आहे तिचं? हन्ना. हन्ना संदेश्री म्हणलेले. काय संदेष्टी होती. संदेश्री?
84 वर जसं तिला कळतंय विधवा झाल्यापासून कुठं आहे, मंदिरामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट काय करत आहे, उपवास करत आहे. तिसरी गोष्ट काय करत आहे, प्रार्थना करत आहे. चौथी गोष्ट काय करत आहे, सेवा करत आहे. आमेन हालेलुया. मी विधवांना सांगणार नाही, मी वडील लोकांना पण सांगेल, तरुण मुलांना सांगेन, त्याच्यानंतर तरुण बहिणींना सांगेन, जी वयस्कर वडील आई आहे, स्त्री आहेत, त्यांना सगळ्यांना सांगेन. तुम्ही या 4 गोष्टी करायच्या. तरुण असो, विधवा असो, किंवा मीडियम असो, किंवा वडील असो, या चौघांसाठी 4 गोष्टी. मला 4 गोष्टी. चौघांसाठी 4 गोष्टी. काय गोष्ट, पहिला काय पाहिजे, मंदिरामध्ये पाहिजे. मंदिरामध्ये कुठं पाहिजे, हिशोब देणार. ज्यांना हिशोब नाही द्यायचा तर कुठं असतात, लक्ष दे रे. पाय दुखतात का तुमचे, पाय दुखत असले तर उभं राहू शकता तुम्ही. मग उभं राहा. ज्यांचे पाय उभे राहा, सगळे उभं राहा. काय बोललो मी तुम्हाला, फर्स्ट नंबर कुठं पाहिजे, हिशोब. तुम्हाला तुमच्याकडून हिशोब नाही घ्यायला पाहिजे. देवानी म्हणा, देवानी तुमच्याकडून माझ्याकडून हिशोब नाही घ्यायला पाहिजे. मग त्या प्रत्येक भावामध्ये म्हणा, प्रत्येक भावामध्ये, प्रत्येक बहिणीमध्ये, किंवा लहान लेकरामध्ये, किंवा वडील माणूस असो, वडील स्त्री असो, 4 गोष्टी करायच्या. दाखवा 4. असं हात करा मला. 4 गोष्टी करायच्या. काय दाखवायचंय, 4. फर्स्ट नंबर काय सांगितलं, मंदिरात पाहिजे. सेकंड नंबर कुठं पाहिजे, उपवास पाहिजे. म्हणा उपवास माझ्यासारखा. फर्स्ट नंबर करा असं. फर्स्ट नंबर मंदिरात पाहिजे. इकडे बघून करा, असं करा हात. फर्स्ट नंबर मंदिरात पाहिजे. सेकंड नंबर उपवास पाहिजे. थर्ड नंबर प्रार्थना पाहिजे. आणि 4 नंबर सेवा पाहिजे. या 4 गोष्टीबद्दल परमेश्वर तुम्हाला मला काय करणार आहे, हिशोब विचारणार आहे. आमेन हालेलुया. काय करणार आहे, हिशोब विचारणार आहे. कोणाला हिशोब विचारणार आहे, आपल्याला. म्हणा सगळ्यांना. हालेलुया 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 हालेलुया. आता पुढे काय सांगितलं ते विधवाबद्दल, वाचा 3 मध्ये. ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत त्यांचा सन्मान कर. कोणी विधवाला मुले किंवा नातवंडे असली, कोणच्या विधवाला मुले किंवा नातवंडे असली, तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यानुसार वागून. कशाबरोबर, सुभक्त्यानुसार म्हणजे काय, चांगलं वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडायचे आहे. हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे. देवाच्या दृष्टीने मान्य आहे. तिसरी कशी पाहिजे, सुभक्ती करणारी आणि वडीलधाराचे उपकार फेडणारी स्त्री पाहिजे. ती काय लोकांना वाटतं आता विधवा आहे मी, नाटक करशील, तुका स्वर्गात जाशील का. मग विधवा कशी पाहिजे तुम्हाला सांगितलं. 4 गोष्टी पाहिजे विधवांमध्ये. किती गोष्टी पाहिजे, 4 गोष्टी. त्याच्यानंतर अजून काय पाहिजे, ती काय केलं पाहिजे, सुभक्ती तिच्याकडे पाहिजे. 5 नंबर कुठली गोष्ट सांगितलेली आहे, वडील माणसाचे उपकार ती फेडणारी पाहिजे. लुडबुड करणारी पाहिजे का, नाही पाहिजे. बडबडी करणारी पाहिजे का, नाही. लाव्या करणारे पाहिजे का. नाही. मग आता चर्च लोकांनी मग काय केलं पण तेच केलं पण का बहिणी, आपली चर्चची बाई मग तिच्या इथे जाऊन बाचा कवर पण तिकडे जाऊन बाचा सगळीकडे टिपून हिचं तिचं सगळ्या चर्च मध्ये गोंधळ. हिचं तिला चर्च मध्ये सगळ्यांचे एकमेकाचे मन दूषित. नाही. असं केलं पाहिजे का, नाही. चर्च कोणाच्या घरामध्ये सारखं जाऊ नका. बोला म्हणा, कोणाच्या घरी सारखं जाऊ नका. का नाही जायचं, वचन आहे ना. काय वचन आहे, तू आपला पाऊल शेजारच्या घरी विरळ टाक, असं वचन आहे. स्त्रियांनी एखाद्याच्या घरी वारंवार जायचं का, नाही. चर्चला तुम्ही येऊ शकता, चर्चचं ठिकाण वारंवार यायचं आहे. उपास प्रार्थना करा तिथं. स्त्रियांनी काय करा, उपासाला या, प्रार्थनेला या, चर्च मध्ये थांबा. 84 वर्षाची विधवा स्त्री कुठं थांबत आहे, देवाच्या मंदिरात लुडबुड करत आहे का. इकडे ह्या पाहुण्यात जाय, त्या पाहुण्यात जाय. त्या एक बहिणीला एक मुलीला पाहिलं मी, तरुण मुलगी, दिदीपेक्षा मोठी, सगळ्या गल्लीत तिचा वाबाट आहे. ही मुलगी ना लय लावा करते. असं पाहिजे का, नाही. बसा खाली. कशी पाहिजे मुलगी, तुम्ही मी कसं पाहिजे, काय सांगतोय मी, ऐकतात ना. आपल्यामध्ये काय पाहिजे, तर बायबल मध्ये काय सांगितलं, किती गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला, 4 नंतर काय सांगितलं, विधवा स्त्री कशी पाहिजे, सुभक्तीनुसार पाहिजे. त्याच्यानंतर
वडील माणसाचे उपकार फेडणारी पाहिजे. फेडावयास शिकाय. कारण पुढे काय सांगितलं? हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे. हे देवाच्या दृष्टीने मान आहे. 5 वचनामध्ये काय जी सांगितलं? खरोखरीची विधवा आहे, जी खरोखरची विधवा आहे, एकटी पडलेली आहे, हा? म्हणजे एकटी पडलेली आहे, एकटी पडलेली आहे, तिने आपली आशा देवावर ठेवलेली आहे. तिने आपली आशा कोणावर? एकटी विधवा जे असल, तिला कुणी नातेवाईक नसल, काही नसल, तिने कोणावर आशा ठेवायची आहे? देवावर आशा ठेवायची. देवावर आशा ठेवून देवाला आपल्याला हिशोब द्यायचा आहे. म्हणून ते काय करायचं आहे? देवाचा काय करायचं? फळ धरायचं आहे. आमेन, हालेलुया. कोणाला हिशोब द्यायचा आपल्याला? देवाला. म्हणा देवाला हिशोब देवाला द्यायचा. हिशोब द्यायचा आहे. लहान लेकरापासून तर वय वृद्धापर्यंत वृद्धापर्यंत. कोणाला हिशोब द्यायचा आहे? देवाला. देवाला. त्याच्यानंतर काय सांगितलं? वाचा. आणि ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करीत राहते. हा, खरी काय म्हटलं? काय ती? खरोखरीची जी जी खरोखरची विधवा आहे, जी खरोखरची विधवा, ती रात्रंदिवस काय करते? प्रार्थना आणि प्रार्थना करीत विनंती. विनंती करते. प्रार्थना आणि विनंती करते. परंतु त्याच्यामधले एक विधवेची मी साक्ष देतो. मी आमच्या सिस्टर ज्या आहेत, खूप चांगल्या सिस्टर आहेत. आमेन, हालेलुया. आपल्या सिस्टर, आपल्या फेलोशिपच्या कोऑर्डिनेटर, हो कंटिन्यू उपवास प्रार्थनेमध्ये. विधवा आहे, 55 वय चालू आहे, 55-56 वय. नाव सांगत नाही मी त्यांचं. कंटिन्यू उपासामध्ये काही हे वचन फॉलो करत आहेत. 5वं वचन, आमेन, हालेलुया. 5वं वचन सगळ्यांनी वाचा तुम्ही. त्यांच्याबद्दल साक्ष सांगतो मी तुम्हाला. जी खरोखरीची विधवा आहे, जी खरो एकटी पडली. एकटी पडली, एकट्या राहतात त्या. इकडे बघा आता माझ्याकडे. एकट्या राहतात घरामध्ये. दोन्ही मुलं बाहेर आहेत कामाला. चर्चचे लोक तिथं काय करतात? त्यांच्या बरोबर राहतात. पण कसं जीवन जगतात? पवित्र जीवन इथं काय वचनाला धरून ते काय करतात? पवित्र जीवन एकटी पडलेली आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे आणि ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना विनवण्या आणि प्रार्थना करते. रात्रंदिवस प्रार्थना कंटिन्यू त्यांची ते चालू आहे. काय चालू आहे? रात्रंदिवस त्यांच्या कंटिन्यू. रात्रीच्या पण प्रार्थना आहे, दिवसाच्या पण प्रार्थना आहे, उपासामध्ये कंटिन्यू आहे. आमेन, हालेलुया. आणि आमच्या इकडे येऊन पण काय करतात? सेवा करा. सेवा करा. सेवा करतात. मुलांना घेऊन येतात. आमेन. कोणाच्या गाडीवर सुद्धा बसत नाही, नाही बसत. स्वतःची गाडी घेऊन येतात. हा, आम्ही बोललो सिस्टर, तुम्ही आमची आई आहे, तरी पण कसं आहे? कसं राहतात? पवित्र पवित्र जीवन जगत आहे. काय सांगितलं त्या वचनामध्ये? कसं राहत आहे? हा, हिशोब द्यायचा तुम्हाला मला. प्रार्थना व हा, रात्रंदिवस विनवण्या आणि प्रार्थना करतात. किती दिवस? रात्रंदिवस. रात्र दिवस. तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? एक दिवस प्रार्थना झाली, झालं? नाही. हा, एक दिवस संडेची प्रार्थना झाली, संपला विषय. तसं नकोय. तुमच्या घरी कंटिन्यू प्रार्थना पाहिजे, तुमच्या घरी उपवास पाहिजे, तुमच्या घरी आराधना झाली पाहिजे. का झालं पाहिजे? कारण की तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? देवाला हिशोब द्यायचा आहे. आमेन, हालेलुया. हिनी प्रार्थना नाही ठेवली का लगेच आपण लगेच टोळीच तयार होते आपली लगेच. मग हिनी नाही ठेवली, मी कशाला ठेवू घरी प्रार्थना? अरे तुमच्या घरी तुमच्यासाठी प्रार्थना आहे, आमेन, हालेलुया. तुमच्या आशीर्वादासाठी प्रार्थना आहे, Yes. तुमच्या ब्लेसिंग साठी प्रार्थना आहे. Amen. तुम्हाला देवाला काय करायचं? हिशोब द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक माझ्या बरोबर आहेत? हालेलुया. कोणाला हिशोब द्यायचा आहे? देवाला हिशोब द्यायचा. तुम्हाला हिशोब द्यायचा देवाला. आमेन, हालेलुया. तुमच्या घरी कशी प्रार्थना झाली पाहिजे? कंटिन्यू Continue. रात्र आणि दिवस. विधवा स्त्रिया कुठं असतात? देवाच्या मंदिरात. देवाजवळ असतात, प्रार्थना कंटिन्यू करत असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन, हालेलुया. कशी प्रार्थना करतात? रात्रंदिवस. रात्रंदिवस प्रार्थना करत आहे. तुम्हाला आणि मला काय करायचं अंकल? रात्रंदिवस प्रार्थना करायची. रात्री पण उठायचं, रडायचं देवा पुढे. किती आयुष्य आहे तुमचं? म्हणून नका 70-80. विश्वास ठेवणाऱ्याला शक्य आहे. आमेन. पण जर तुम्ही पाप करत असेल, तुमचं जीवन पापामध्ये असेल, आयुष्य पाप करणाऱ्यासाठी कमी. आमेन, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कधी काय होईल सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला आणि मला काय द्यायचं आहे? हिशोब द्यायचा. हिशोब द्यायचा आहे. त्याच्यानंतर 6 वचनामध्ये काय सांगितलं? परंतु जी विलासी आहे, विलासी स्त्री नकोय. विलासी म्हणजे या शब्दाचा अर्थ वासनी. चैनीत, मोज आणि मजा करणारी, चैनबाजी करणारी स्त्री पाहिजे का? नाही. नाही. हा, ती स्त्री कशी पाहिजे? कोणत्या स्त्री बद्दल ती बोललाय? जिवंत असून मेलेली आहे. परंतु जी विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे. विधवा स्त्री कशी पाहिजे? विधवा स्त्री पण आणि तरुण मुली पण कशा पाहिजे? देवाला भिवून वागा. देवाला भिवून त्यांच्यामध्ये काय पाहिजे? म्हणा देवाचं भय पाहिजे, देवाचं भय पाहिजे. देवाची भीती पाहिजे. देवाची बघा, तरुण मुलींना अन्य भाषेचं दान मिळतं, हम्म. तरुण मुलाला गिफ्ट मिळतं. का मिळतं बरं? कारण की त्यांनी लग्न केलेलं नसतं, पवित्र राहा. त्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. वैवाहिक गोष्टी विचारून
काही लोकांना लय सवय असते घाण दुसरीकडे डोकवायची. कशाला डोकवायचं? कशाला पाहायचं दुसऱ्याचं भात कसा केलाय, कालवण कसं केलंय, काय केलंय? हा, तुम्ही आणि मी परमेश्वराकडे पाहून जगणारे लोक पाहिजे. याच्या त्याच्या कुटुंबात आपल्याला हस्तक्षेप करायचा काही अधिकार नाही, बघायचं पण गरज नाही. काही बघितलं तर तुम्ही देवाचे लोक नाहीत. प्रेज द लॉर्ड. मला आहे, मला विचारणं कर्तव्य आहे तुमचं. मी एक देवाचा सेवक आहे, त्या नात्यानं तुम्हाला काय करत आहे? विचारत आहे. ती स्त्री कशी नाही पाहिजे? विलासी नाही पाहिजे. स्त्रिया कशा नाही पाहिजे? विलासी. ते या बायबल मध्ये वाच रे, 6 मध्ये वाच. परंतु जी विधवा विलासी आहे ती जिवंत असून याच्यात वाच पटकन. कोणची विधवा चैनीत राहते, चैनीत राहते. ती जरी जिवंत असेल ती जिवंत असलेली, तरी ती खरोखर मेलेली आहे. जिवंत असलेली मेलेली. तुम्ही चैनीत पैसा उडवता, ब्युटी पार्लरला पैसा घालतील, हिंडायला पैसा घालता इकडं तिकडं, पण देवाच्या सेवेला तुम्हाला लय कस तरी वाटतंय पैसा खर्च. ती जिवंत असून कशी गेलेली आहे? तिला देवाला हिशोब द्यावा लागेल. म्हणून 2 गोष्टी सांगितल्या, शरीर आणि पैसा बद्दल. लोभ नकोय, मला लोभ नकोय, शरीराचा लोभ नकोय. माझ्याकडून बघून म्हणा, शरीराचा लोभ नकोय आणि पैशाचा लोभ नकोय. पाहिजेल का? सांगा ना. कुणी सांगितलं लोभ धरू नको? कितवी आज्ञा आहे? वाचा, निर्गम्याचा 20वा अध्याय. आणि पुढं किती काय सांगा मला. 20वा अध्याय, शेवटची 10वी आज्ञा आहे. काय म्हटलं? आपल्या शेजाऱ्याच्या घराचा, आपल्या शेजाराच्या घराचा म्हणजे नवऱ्याचा, बायकोचा, लेकराचा, पैशाचा, संपत्तीचा, हर एक गोष्टीचा लोभ धरू नको. लोभ धरायचा. शरीराचा लोभ धरायचा नाही. लेडीजच्या शरीराचा लोभ, पुरुषाच्या शरीराचा लोभ, किंवा अनेक काही खाणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा लोभ धरू नको. मोबाईलचा लोभ काय करायचं नाहीये, धरू नको. आणि पुढे काय म्हटलं? आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा, शेजाराच्या बहिणीची अभिलाषा धरायची नाहीये. स्वतःची बायको सोडून, स्वतःचा नवरा सोडून तिकडं जायची. तुम्ही जर तुम्ही म्हणत असेल, तुम्ही जरी मनात जरी विचार केलेला असेल, तर तो काय आहे? लोभ आहे. तो काय आहे? व्यभिचार आहे. काय आहे तो? व्यभिचार आहे. हिशोब द्यावा, तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. तो लोभ आहे आणि व्यभिचार आहे. व्यभिचार म्हणजे काय? काही लोकांचं पाहिलं म्हणजे काय झालं? अरे तू पाहिलं तर मनात वाईट विचार आणला ना, अरे याची बॉडी किती भारी आहे, याचं हात किती भारी आहे, हे काय? तू त्या स्त्री बरोबर व्यभिचार केलात, त्या पुरुषाबरोबर व्यभिचार केलात, आणि त्याच्याबद्दल देव तुम्हाला हिशोब विचारेल. आणि व्यभिचार करणाऱ्या लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. हालेलुया, बोला हालेलुया, बोला हालेलुया. काय करायचंय? काय सांगितलं त्या वचनामध्ये? वाचा परत, पटपट वाच, पटपट. नाही स्तोत्र 20. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको. आपल्या शेजाऱ्याचा दास दासी, बैल गाढव, त्याची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नको. यांचा लोभ धरायचा नाही. कशाचा लोभ धरायचा नाही मावशी? कशाचंच नाही. त्यांनी गाढव आणलं तर तुम्ही मग म्हणायचं मी पण गाढव आणते. लोभ धरायचा का? तिने दागिना घातला एवढा मोठा, मग मी आता फाशी घेते. काय केलं पाहिजे? लोभ नाही धरायचा. लोभ धरायचा का? तिने लय बारीक साड्याले नवऱ्याचा पर जीव घेतात, पर त्याला मारायला राहतात. काय काय बहिणी पाहतो मी, साडीसाठी नवऱ्याला मारतात. अरे त्या साडीपेक्षा तो नवरा मौल्यवान आहे तुझ्यासाठी. तुला नवरा नसला तर तुला विधवा राहावा लागेल, आणि बायको नसली तर तुला काय म्हणते विधूर राहावा लागेल. काही काही लोक इमानी लोक आहेत, पुरुष लोक पण मी पाहतो. एक अंकल मला भेटले त्यापेक्षा तिथं 60 वर्षाचे अंकल आहे. तरुणपणी त्यांची बायको वारलेली. किती? तरुणपणी.
नाही तरुणाचं लहानचं मोठं लेकरू केलंय तरी पण त्यांनी लग्न केलेलं नाही आणि वागणूक पण चांगलं आहे. हालेलुया. ते व्यसन करतात त्या गोष्टी मला आवडत नाही, त्यांना मी सांगितलं. पण त्यांच्यातली एक गोष्ट मला आवडली, विश्वासूपणा. ते त्यांच्या बायको बरोबर विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलं, नवरा मेला जरी तरी काय काय कसं राहायचंय, पवित्र. पवित्र राहायचं. बायको मेली तरी कसं राहायचंय, पवित्र राहायचंय. कसं राहायचं, स्वतःला कसं ठेवायचंय, पवित्र. शुद्ध ठेवायचं. मला शुद्ध ठेवायचे, शुद्ध ठेवायचे. जर जर एखादी तरुण मुलगी असेल तर वासनेने जळण्यापेक्षा तिने लग्न केलेलं बरं. पटकन ना, बरोबर. मुलगा पण असेल वासनेने जळण्यापेक्षा त्याने काय केलं पाहिजे, लग्न करा. लग्न करून. ते पण कशामध्ये झालं पाहिजे, वेळेत. प्रभूमध्ये. म्हणा प्रभूमध्ये. प्रभूमध्ये झालं पाहिजे. प्रभूची इच्छा असली तर. येस. नसेल तर काय करायचं, पावलासारखं राहायचं. कशासारखं राहायचं, आपल्यामध्ये आहे उदाहरण आपल्या चर्चमध्ये, बरोबर आहे का नाही. स्वतःला वाहणाऱ्या आपल्या चर्चमध्ये बहिणी आहेत. आमेन. हालेलुया. कितीतरी चांगली गोष्ट आहे ती. आमेन. हालेलुया. देवाला काय केलेलं आहे, जीवन जीवन समर्पित. समर्पित. जीवन दिलं. किती सुंदर गोष्ट आहे. त्या लोकांसाठी तुम्हाला सांगतो, वरती त्याच्यासाठी एक मुकुट आहे. आमेन. हालेलुया. आणि या व्यक्ती लेडीजसाठी, बहिणीसाठी, भावासाठी देवाला खूप आनंद होतो. आमेन. हालेलुया. त्याला गर्व वाटतो Praise की the हे Lord. माझं लेकरू आहे म्हणायला. हालेलुया. काय वाटतं, गर्व. गर्व वाटतंय. गर्व माझं लेकरू आहे, माझं लक्ष लेकरू. द्या, माझं लेकरू आहे, शिकलेलं आहे, चांगलं वागतं, बोलतं, पाहतंय. माझं लेकरू म्हणतो परमेश्वर, माझा सेवक. आमेन. काय म्हटलेलं आहे, माझा माझा सेवक. हालेलुया. योवाला काय म्हटलेलं आहे, माझा माझा सेवक म्हणलेला आहे. तुम्हाला आणि मला जर आपण चांगलं वागत असेल तर परमेश्वर तुम्हाला आणि मला काय म्हणणार आहे, माझी चांगली सेविका आहे, माझा चांगला सेवक आहे, माझा चांगलं लेकरू आहे. तुमच्या आणि माझ्याबद्दल परमेश्वर काय करत आहे, साक्ष देत आहे, गुण देत आहे. आमेन. कसं पाहिजे, पवित्र. त्याच्यामध्ये काय सांगितलं, 20 मध्ये लोभ धरू लोक नको. धरायचं. लोभ धरायचा नाही आपल्याला. कोणत्याच गोष्टीचा लोभ नाही धरायचा. प्रत्येक गोष्टीबद्दल परमेश्वर तुम्हाला काय करणार आहे, हिशोब हिशोब विचारणारे. विचारणार आहे. कोणाकोणाला हिशोब विचारणार आहे, लहानपासून लहानपासून तुम्ही पाप करणार तर हिशोब कोणाला द्यावा लागेल, स्वतःला द्यावं लागेल. तुम्हाला द्यावा लागणार आहे. म्हणून कसं क्लिअर राहायचं आपलं, क्लिअर टायटल. आणि माने स्वतः क्लिअरने वागायचं बरं का अंकल, स्वतः क्लिअरने वागायचं. आणि शैतानाने मला शाप दिला. नाही. कोणी शाप दिला, शैतानाने शाप दिला. पोरगा अभ्यास करीत नाही आणि कोणाला मानायचं, देवा. देवाने प्रार्थना. देवाने प्रार्थना नाही ऐकली. अरे देवाने त्याला बुद्धी दिली, मेंदू दिला, सगळं दिलं, तुला त्याला अभ्यास करायला, तुम्हाला मारून त्याला अभ्यासाला बसव ना. त्याला मारून बसवल्यानंतर तो शिकणार नाही का, येस. हुशार होणार नाही का, हालेलुया. सांगा ना. हालेलुया. काय म्हणतात, देवाने प्रार्थना. देवाकडून आलेला शाप आहे मला. स्वतः चुकायचं, देवाला नाव. स्वतः खायचं, डोळ्याने पाप करायचं आणि म्हणायचं का माझी परिस्थिती बदलत नाही, का माझं जीवन असं आहे, काच असते. तुम्हाला सांगतो, एका शब्दात परमेश्वर माझी प्रार्थना आहे, एक शब्द वाया सुद्धा जाऊ देत नाही. Praise the Lord. तुम्हाला माहिती आहे की इरम्याची सेवा कशी, ती म्हणा इरमया, इर्मया. इरमयाला विहिरीत टाकलं लोकांनी. म्हणजे याचा अर्थ मग इरम्या काय परमेश्वरापासून नव्हता का, होता. परमेश्वराकडून. परमेश्वरापासून होता तो. आमेन. हालेलुया. म्हणजे त्याच्याकडे घर पण नव्हतं, दार पण नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे काय मग तो सेवक नाहीये का, आहे. आहे. अरे परमेश्वर चालवतो त्यांना. आमेन. हालेलुया. परमेश्वर त्याला हिशोब पण विचारतं आणि परमेश्वर त्याच्यासाठी त्याला सगळे काम पण परमेश्वर सांगत आहे. आमेन. हालेलुया. 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 कधी कधी शाप येण्याचं कारण आपण पण आहे, स्वतः. हालेलुया. बरोबर. देवाचा आपण डोळ्यांनी पाप करायचा, आपण चुका करायच्या, आपण व्यभिचार करायचं, म्हणून आपल्या जीवनामध्ये देवाचा शाप येतो. आणि देवाचा शाप तोडायचा असलं तर कोणाला मदत घ्यावा लागेल, देवाचीच. देवाचीच मदत घ्यावा लागेल. येस. तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला नीतिसूत्र याचा मला असं वाटतं 3:33 वाचा बरं. परमेश्वराचा शाप दुर्जनाच्या घरावर असतो, पण धार्मिकाच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. परमेश्वराचा शाप, दुर्जनाच्या घरावर. दुर्जन कोण, दुर्जन कोण, दुर्जनाच्या घरावर असतो. हा, दुर्जनाच्या घरावर म्हणजे काय, दुर्जन कोण, लक्ष द्या आता माझ्याकडे. दुर्जन म्हणजे जो प्रार्थना करतो, आराधना करतो, चर्चला येऊन बसतो आणि बाहेर जाऊन पाप करतो, त्याला काय म्हटलेलं आहे, दुर्जन.
काय म्हटलेलं आहे त्याला? दुर्जन. दुर्जन म्हटलेलं आहे. कुणी म्हटलेलं आहे? परमेश्वराने. हा सांगा ना, कुणी म्हटलेलं आहे? परमेश्वराने. बोला ना, कोण म्हटलेलं आहे? मी म्हटलं का? नाही, हा सांगा ना, कोण म्हटले? परमेश्वर. परमेश्वर बोललेला आहे. बोला हालेलुया. हालेलुया. कोण म्हटलेलं आहे? परमेश्वर म्हटलेलं आहे. दुर्जन. बायबल मध्ये स्पष्ट सांगितलं. पहिले कोरिंथीचा 5वा अध्याय आणि 11 वचनामध्ये फास्ट मध्ये वाचू आपण. म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून जाणीव बाळगून माणसाची समजूत घालतो. ते दुसरं आहे का? पहिले. पहिली का? पहिले कोरिंथ 5:11. म्हणून मी तुम्हाला जे लिहिले होते, म्हणून आता माझ्याकडे बघा. म्हणून मी तुम्हाला जे लिहिले होते तुम्हाला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा, बंधू म्हटलेला असा कोणी जर असा कोणी बंधू म्हटला म्हणजे कोण? सिस्टर म्हटलेली बंधू म्हटलेला. प्रार्थना करणाऱ्या लोकांना बंधू म्हटलेला आहे. कोणत्या लोकांना म्हणलेला आहे? ब्रदर सिस्टर. प्रार्थना करणारे ब्रदर आणि सिस्टर म्हणा. प्रार्थना करणारे ब्रदर आणि सिस्टर यांना काय म्हटले? बंधू म्हटले. बंधू म्हटलेला असा जर कोणी असा जर कोणी. जारकर्मी शब्द फर्स्ट नंबर काय आहे? जारकर्मी. सेकंड नंबर लोभी. आपण प्रार्थना करतो, जारकर्म करतो, बहिणी पाप करत आहे, भाऊ लोक पाप करत आहे, नवरा असून पाप करत आहे, बायको असून पाप करत आहे, त्याला काय म्हणतात? जारकर्म. फर्स्ट नंबर. त्याच्यानंतर लोभ. काय सांगितलं? लोभ. लोभाबद्दल तुम्ही ऐकलं. लोभ. तिसरी गोष्ट मूर्तीपूजा करतो आपण. येशूची लाव, माझ्या आईची लाव, सगळीच लाव. पाया पड. मेलेल्या लोकांच्या पण पाया पडतात. मेलेल्या लोकांचे तुम्ही 40 वाहे करत असेल तर ते काय जेवण करत असेल, इतर कोणचं काय करत असेल तर ते काय आहे? मूर्तीपूजा आहे. चहाडी. चहाडी तर लय भारी. आता टवळ्या बायांची सांगितलं मी तुम्हाला. टवळ्या बायांमध्ये आहे का आपण? टवळ्या पुरुषांमध्ये का? सांगा बरं. हा चहाडी. चहाडी म्हणजे काय माहितीये का? चर्चच्या बायांमधली इकडचं तिकडं झालं, तिला असं झालं, तिला तसं झालं. ही काय? चहाडी. आज आपण करत असेल स्टॉप करा. कोण येतं काय येतं आपल्याला काय करायचं का? आपण एक माणूस कधी आणत नाही प्रार्थनेला, बरोबर? नवीन कुणी आला का लगेच त्याच्या बरोबर. पहिले तुम्ही नाही बरं का, अगोदरचे आलेले लोक. मग त्यांना मी चांगला त्यांचा कान पिरगाळला होता. नवीन लोकांना नाही. तुम्ही नवीन लोकांना जाऊन काय करा सांगा. हा इथं आलेल्या लोकांना तुम्ही सांगतात, कदाचित ते लोक गपचीत येतात, लपून येतात, कसे येतात. तुमच्या एका शब्दामुळे त्यांचं काय होईल? चर्चला आले का सणाट घरी निघायचं. हे आपल्यामध्ये पाहिजे गुण. आलेले काय पाहिजे? आपल्यामध्ये गुण पाहिजे. काय सांगितलं त्याच्यामध्ये? चहाडी लोक. आपल्यामध्ये काय नाही पाहिजे? बंधू म्हटलेल्या मध्ये काय नाही पाहिजे? फर्स्ट नंबर काय सांगितलं? प्रार्थना करणाऱ्यामध्ये काय नाही पाहिजे? जारकर्म नाही पाहिजे. सेकंड नंबर काय नाही पाहिजे? बोल शारोन. काय नाही पाहिजे? लोभ. 3 नंबर मूर्तीपूजा. 4 नंबर चाडी आपण केली पाहिजे का? लहान्यांनी पण आहे चाडी केली पाहिजे का? आईने खोटं बोललं मग पप्पाला सांगायचं, मग बळच सांगायचं आई इकडे गेली तिकडे गेली. असं करायचं का? चाडी आहे ती. काय इतरची गोष्ट पण बाहेर काय करायची? आपण सांगायची का? नाही सांगायची. साक्ष सांगा. एखाद्याच्या जीवनात काही कार्य झालं ना, आमच्या चर्च मध्ये चमत्कार झाला, तुम्ही या प्रार्थनेमध्ये देव तुमच्या जीवनात कार्य करेल. आता तसं नाही करत आपण. नुसतं जे प्रार्थनेला जातो त्याच्याच पाठी मग त्याला स्वार्थ सांगतो. तसं अजिबात नाही करायचं. आपल्या चर्चमध्ये असे लोक आणू पण नका. नवीन लोक आणा. हे बंधू म्हटले लोक अजिबात आणू नका. तिकडं हेचं चर्च सोडलं, त्याचं चर्च सोडलं, त्याचं चर्च सोडलं, त्याचं चर्च सोडलं, इकडून तिकडून लावा इकडून तिकडून हिंडणारे लोक असतात. हे लोक आपल्या चर्चमध्ये नको. ते कोणचे लोक आहेत? नवीन लोकांना सांगा. ज्यांना येशू बद्दल माहिती नाही त्या लोकांना काय करा? सांगा. त्या गोष्टीबद्दल देव तुम्हाला काय करेल? हिशोब करेल. काय म्हटलं अजून? मद्यपी. किती नंबर गोष्ट आहे ती? 5 नंबर काय आहे? मद्यपी. त्याच्यानंतर वित्तहरण म्हणजे चोऱ्या करणारे पाहिजे का आपण? चर्चचा पैसा चोराचा, बापाचा चोराचा, आईचा चोराचा, बहिणीचा चोराचा, शेतीचा चोराचा, सगळा पैसा चोऱ्या माऱ्या करायच्या का? प्रार्थना करत असेल तर तुमच्यामध्ये चोरी पाहिजे का? नाही पाहिजे. काही लोक नाही म्हणतात दशमलव देत नाही म्हणजे काय केलं? दशमलव तुम्ही देत नाही म्हणजे तुम्ही काय केली? मग किती लोक दशमलव देणार आजपासून? वचन सांगू का मग दशमलवचं?
हा पैशाला ताई सांगू का सिस्टर? हा तुम्ही देत नसेल तर तुम्ही कशामध्ये आहे? चोरी बंधूने म्हटलेला. बंधू म्हटलेले. बंधू म्हटलेला तुम्ही प्रार्थना करतात पण काय करतात? चोरी पण बंधूने म्हटलेला हा दुर्जन असतो. म्हणा दुर्जन. दुर्जन असतो. आणि त्याच्यावर काय असतो? शाप देवाचा असतो. शाप शाप असतो. जे लोक दशमांश देत नाही त्यांच्यावर कोणाचा शाप असतो? परमेश्वराचा शाप. देवाचा शाप असतो. हा. वाचा तुम्ही मला की 3 अध्याय 8 वचनाच्या मध्ये वाच. फास्ट मध्ये. वाचा लवकर. कुणी काढला असेल तर वाचा. मला की 3:8. दुर्जन व्यक्तीला काय म्हटलेलं आहे? देवाकडे चोरी बंधू. करण्याचे सोडून द्या. हा देवाकडे चोरी करण्याचे सोडून द्या. देवाकडे चोरी करू नये. देवाकडे चोरी करू नये. पण तुम्ही माझ्या वस्तू माझ्या वस्तू चोरल्यात. तुम्ही काय काय चोरले? काय काय वस्तू आणतात का? तुम्ही मला तुम्हाला विचारता? देवाने तेल दिलं तेव्हा तेलाचा दशमांश आणला का? देवाने तुम्हाला साखर दिली त्याचा दशमांश आणला का? तुम्हाला पीठ दिलं तुम्ही पिठाचा दशमांश आणला का? तुम्ही काय काय दिलं? परमेश्वराने तुम्हाला झाडं दिले, फळं दिली, सगळं पैसा दिला, हर एक गोष्टी दिली. शरीराचा पण दशमांश देतो का आपण? काम करतो का? तुम्ही मला विचारता तुम्ही मला विचारतात आम्ही तुझे काय चोरले. आम्ही तुझं काय चोरलंय? तुम्ही मला तुमच्या वस्तूचा 1/10 तुम्ही मला वस्तूचा 1/10 भाग द्यायला हवा. द्यायला हवा. पण तो तुम्ही काय केला? पण तुम्ही मला दिला नाही. मग तो कोण आहे? चोरी. तुम्ही जर शरीराचा दशमांश किती लोक देतात, प्रार्थना करतात, आराधना. शरीराचा दशमांश म्हणजे इथं काम केलं पाहिजे 1 घंटा. तुम्हाला 12 बार किती वेळ मिळतो? 12 बार किती तास झाले? 24 घंट्याचा दशमांश किती आहे? 2 तास. अडीच घंटे. 2.5 घंटे. 2.5 घंटे तुम्ही देवाच्या मंदिरासमोर काम केलं पाहिजे. 2.5 घंटे तुम्ही इथलचं देखरेख केले पाहिजे. 2.5 घंटे तुम्ही जाळे बिळे हे सगळं काम तुम्ही देवाच्या गोष्टीला दशमांश दिला पाहिजे. आता किती जणांना खुरपे आहेत? मग पुढच्या रविवारी घेऊन या आता. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर देवाच्या गोष्टीचा शरीराचा दशमांश देत नाही, तुम्ही चोरी केली. तो कोण आकाशामध्ये येतो? 3:33 मध्ये काय सांगितलं नीतिसूत्र? परमेश्वराचा शाप दुर्जनाच्या घरावर आहे. परमेश्वराचा शाप दुर्जनावर असतो. दुर्जन म्हणजे बंधूने म्हटलेला. आणि बंधूने म्हटलेला 6 गोष्टी सांगितल्या. चोरी करणार. अजून काय सांगितलं? मद्यपी, चहाड, मद्यपी, चहाड, वित्त हरण करणारा, जार कर, आशाची संगत धरून. आशाची संगत नाही धरायची. तो तिकडच्या चर्च मधून आलाय, तो दारू पितोय, गुटखे खातोय, मग त्याच्याबरोबर राहायचं की इकडं चर्चला आणायचं? त्याला आणूच नका इकडं. बघा इकडं बघा माझ्याकडं. आशाशी काय करू नका? संगत धरू नका. तुम्ही जर चांगल्याची संगत धरायची. नाही पास्टर ते प्रार्थना करतात. शारून इकडे नाही रे, मला जरा स्टोरी सांगायची. नाही पास्टर तुम्ही आता थोड्या वेळ आमेन म्हणा ना. आमेन. आता पास्टर तुम्ही. नाही पास्टर मी सांगतो. नाही पास्टर तो चांगला आहे. पास्टर त्याला तर 10 रुपये तर तिकडे जाऊन प्रार्थना पण करतोय. मग त्याला आणायचं का? नाही पास्टर त्याला घेऊन येतो मी. काय सांगितलं वचनामध्ये? बंधू म्हटलेला आशाची संगत धरू नको. त्याच्या काय म्हटलं? अशा लोकांच्या पंक्तीत बसायचं का आपल्याला? येशू बसला एका पंक्तीच्या, पण त्याचं तारण झालं. त्याचं नाव जक्कई आहे. जक्कईला काय झालं? पश्चाताप झाला. म्हणा जक्कईला पश्चाताप झाला. तुम्हाला झालाय का पश्चाताप? तुम्हाला पश्चाताप झालाय का? तुम्हाला काय झाला पाहिजे? पश्चाताप झाला पाहिजे. पस्तावा नाही झाला पण युधासारखा. पस्तावा म्हणजे जी गोष्ट वारंवार आपण चुकून वेळेवर उशिरा येतो, चूक करतो, त्याला म्हणतात पस्तावा. आणि अशा पस्तावा करणाऱ्या लोकांना देवाचा शाप असतो. काय पाहिजे? काय केलं जक्कईनी? जक्कईनी काय पश्चाताप केला? मी कोणाकडून घेतला असं 4 पट करतो, त्याला म्हणतात पश्चाताप. मी आता ही गोष्ट चुकीची केली, आता परत करणार नाही. काय सांगितलं त्याच्या वचनामध्ये? अशा लोकांचे जे लोक दुसरीकडचे चर्चचे लोक आहेत, प्रार्थनेचं आव्हान आणतात, व्यभिचार करतात, चोरी करतात, जार कर्म करतात, अनेक वाईट गोष्टी करतात, त्यांच्या संगत राहायचं का? एखादा तुम्हाला जक्कई भेटला
म्हणजे पाप करणाऱ्या व्यक्ती, त्याला तुम्ही सुवार्थ सांगून येशूकडे तुम्ही आणू शकता. पण ज्याला वारंवार, ज्या भूमीला वारंवार पाऊस भेटला, वारं भेटलं, पाणी भेटलं, सगळं त्याला वचन बिचन माहिती असून काटेच उगवते. तिथं तो कोण आहे? बंधूने म्हटलेला तो कोण आहे? दुर्जन आहे. दुर्जन. या सगळ्याकडून परमेश्वर काय करणार आहे? हिशोब घ्या. हिशोब घेणार आहे. म्हणून आपल्याकडून देवानी हिशोब विचारू नये. म्हणून आपलं कसं पाहिजे? दुर्जन पाहिजे का? नाही. दुर्जन आहे का आपण? बुद्धिमान पाहिजे. नाही. दशमान देत नसेल तर कोण आहे? दुर्जन आहे. हा म्हणा. दुर्जनला पण परमेश्वर माफ करतो. Yes. हा सांगा ना. दशमान देत नाही म्हणजे तुम्ही काय केली? चोरी चोरीच केली. केली. बरोबर. व्यभिचार केला म्हणजे काय आहे? दुर्जन आहे. दुर्जन आहे. खोटं बोललं म्हणजे काय आहे? दुर्जन आहे. दुर्जनच आहे. दुर्जनच आहे. अजून काय चाडी केली म्हणजे काय आहे? दुर्जन. दुर्जनच आहे. आणि त्याला बंधू म्हटलेला आहे. करिंदकरामध्ये पौल काय म्हणतो? बंधूने म्हटलेला. ब्रदर सिस्टर. ब्रदर ती सिस्टर लय पॉवरफुल आहे. आणि पॉवरफुल चांगलं मिस्त्री लावतात. पॉवरफुल मिस्त्री. ते अजून पॉवरफुल झालेत ते लावलो. हा असे लोक वर काय असतो? कोणाचा? देवाचा शाप. देवाचा शाप असतो. म्हणू नका तुम्ही आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला एखादी गोष्ट वेळेत का नाही मिळत. म्हणू नका माझ्या जीवनात असं का आहे. तुम्ही स्वतःला चेक करा, आपलं काय चुकतंय. Yes. शाप आहे का देवाचा आपल्यावर? Hallelujah. आज चेक करा. तुम्ही रडा, तुम्ही देवाजवळ रडा, पश्चाताप करा. का माझं जीवन शापित आहे? का माझ्या जीवनामध्ये देवाचा शाप आलेला आहे? का मी चुकतो का काही? मी बंधूने म्हटलेलं आहे का? मी दुर्जन आहे का? आज आपल्याला चेक करा, का शाप आहे माझ्यावर. देवाचा शाप काढायचा असेल तर कोणत्या पास्टरने निघणार नाही. तुम्ही चेन्नईच्या पास्टरकडे जा, नाही तर भजिंदर सिंगकडे जा, नाही तर कोणाकडे जा. देवाचा शाप कोणी काढू शकत नाही. तुम्हाला पहिलं स्वतः तुम्हाला तयार व्हावं लागेल, त्यावेळेस देवाचा शाप निघणार आहे. त्यावेळेस देवाच्या सेवकाची प्रार्थना परमेश्वर ऐकेल. तुम्हाला माहिती आहे का? शौलाचा पौल झाला, त्याचे डोळे आंधळे केले, पण त्याला कळालं मी चुकीची गोष्ट केली. नंतर त्याच्यासाठी कोणाला पाठवलं परमेश्वराने? हनन्याला पाठवलं. हनन्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचे डोळे उघडलेले आहेत. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज तुमच्यावरचे शाप तुम्हाला तोडायचे असेल तर तुम्ही ज्या चुका करत आहात त्याच्यामुळे देवाचा शाप येत आहे. तो दुर्जन काय? परत एकदा वचन वाचून संपू आपण. 3:33 ते वचन वाचून आपण संपू. परमेश्वराचा शाप दुर्जनाच्या घरावर असतो. परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो. तुम्ही जर बंधू म्हटलेला असतात तर तुमच्यामुळे तुमचं घर काय होईल? शापित. सांगा ना, बोला ना आंटी, काय होईल? शापित. शापित होईल. धार्मिकाच्या वस्तीला तो आशीर्वाद. आणि पुढे काय म्हटलं? पण धार्मिकाच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. कशामध्ये असलं पाहिजे ना आपण? धार्मिकाच्या वस्तीमध्ये. धार्मिकाची वस्ती. Hallelujah. तुम्हाला माहिती आहे धार्मिकाची वस्तीचा असणारा माणूस कोण आहे? म्हणा अलिशा. अलिशा. ज्या वेळेस सैन्य आलं त्यावेळेस तो काय म्हटला? त्यांना मारायला सैन्य आलं त्यावेळेस तो त्या सेवकासाठी काय प्रार्थना केली? देवा या तरुणाचे डोळे उघड. आणि डोळे उघडल्यानंतर अग्नीचे घोडे त्याला दिसलेले आहे. म्हणजे धार्मिक लोकांच्या सगळ्या अवतीभोवती काय आहे? कुंपण. परमेश्वराचे सैन्य आहे. कोण आहे? सैन्य. आपण कसं काय पाहिजे ना? आपण धार्मिक पाहिजे. बंधू म्हटलेला पाहिजे का? नाही. दुर्जन म्हटलेला पाहिजे का? नाही. दुर्जनामध्ये काय काय गोष्टी असतात? व्यभिचार करतो, चोरी करतो, लबाडी करतो, खोटं बोलतो, सगळं काही हे करत आहे. या गोष्टीमुळे आपल्या जीवनामध्ये काय आहे? शाप आहे. ठीक आहे. वचनावर द्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो.